नमस्कार मित्रांनो, शाळेत असताना कविता होती बालिश बहु बायकांत बडबडला. म्हणजे महाभारतातली ही घटना आहे आणि ज्याच्यामध्ये राजपुत्र उत्तर जेव्हा कौरव सेना चाल करून येते आणि विराट राजा दुसऱ्या एका युद्धात गुंतलेला असतो आणि त्यामुळे एक जे भीतीचं वातावरण असतं की आता काय करायचं, आता संपलंच सगळं. कारण पांडव अज्ञातवासात आपल्याच दरबारात वेगवेगळी कामं करत राहत आहेत हे त्यांना माहिती नसतं. आणि त्यामुळे राजपुत्र उत्तर महिलांच्या घोळक्यामध्ये राहून आपल्या शौर्याच्या ज्या फुशारक्या मारतो आणि आपल्या बहिणीला सांगतो की मी कौरवांची राजवस्त्र तुला भातुकलीच्या खेळासाठी आणून देईन. आणि जेव्हा मैदानात जातो तेव्हा राजपुत्र उत्तर गळपटतो आणि रणांगण सोडून पळ काढायला लागतो. आणि त्याच्यावरच बालिश बहु बायकांत बडबडला अशा प्रकारचं कोणीतरी कविता केली होती. कालचं जे उद्धव ठाकरेंचं भाषण होतं याच्यामध्ये बायकांत नाही पण कार्यकर्त्यांत बडबडला. दुर्दैवानी म्हणजे त्यातला जो आवेश होता कम ऑन किल मी, आणि हे कोणाला सांगणार तर शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या त्यांच्या दृष्टीने गद्दारांच्या कार्यकर्त्यांना सांगणार की कम ऑन किल मी, आणि मग ती ॲम्ब्युलन्स घेऊन या आणि मी तुम्हाला सगळ्यांना मारीन आणि तुम्ही त्या ॲम्ब्युलन्समधनं परत जा. यातला विनोदाचा भाग दूर ठेवा, म्हणजे काल आपण त्याच्यावर व्हिडिओ केला विनोदाच्या भागावर. पण आजूबाजूला जी राजकीय परिस्थिती आहे त्याचं भान अजून तरी आहे का? अजूनही जे स्वप्नरंजन चालू आहे त्याच्यातच हे मशगूल आहेत. धरून चाला मुंबई महानगरपालिकेत मुंबईतल्या 20% उरलेल्या मराठी माणसांनी अगदी भरभरून मतं या दोघा ठाकरे भावंडांना दिली. कारण जर मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा केला तर 20% मतं मिळू शकतात. तीही मिळणार नाहीयेत मला खात्री आहे. पण जरी मिळाली तरी महापालिकेत स्वबळावर सत्ता येणार नाही. त्याच्यात समजा मनसेला सोबत घेतलं, राज ठाकरे सोबत आले, धरून चाला मुंबई महानगरपालिकेत आधी जागा वाटपाचा प्रश्न आहे. पण मी धरून चाललो की त्या अंबुजा सिमेंटची जी जाहिरात आहे की भैया चलो ये बीच की दीवार हम तोड देते हैं, ती दीवार तुटत नाहीये ती गोष्ट वेगळी आहे. ती अंबुजा सिमेंटचे का अदानी सिमेंटचे कल्पना आहे का अंबानी सिमेंटचे कुठली भिंत आहे मधली माहिती नाही, ती तुटत नाहीये. खरं तर ती 20 वर्ष झाली ती तुटायला हवी होती, पण ती अजूनही तुटत नाहीये. पण जरी ती मधली भिंत तोडली आणि मुंबई महापालिकेत जागा समसमान वाटून घेतल्या, अगदी समसमान नाही तर मोठ्या भावानी समजा 125 जागा घेतल्या आणि छोट्या भावानी चुलत भावानी 100 जागा घेतल्या, आणि दोघांना मिळून मुंबई महानगरपालिकेत मराठी माणसांच्या सोबत मुसलमानांनीही एक गट्टा मतदान केलं आणि काही गुजराती मारवाडी लोकांनीही मतदान केलं, आणि समजा 140-150 जागा मिळाल्या, तरी पुन्हा प्रश्न येतो की मग मुंबईचा महापौर कोण होणार? मोठ्या भावाच्या पक्षातले महापौर होणार का छोट्या भावाच्या पक्षातले महापौर होणार? मोठ्या भावाच्या पक्षातले होणार तर मग ते आदित्य ठाकरे होणार का असंच कोणतरी? कारण आतापर्यंत ज्याची फारशी ओळख नाही अशाच कोणाला तरी महापौर करायचं आणि मग स्थायी समितीच्या माध्यमातून महापालिकेचा कारभार चालवायचा. महापौर बंगल्यातनं हल्ली कारभार गेली काही वर्ष चालायचा, पण अर्थात महापौर बंगला महापौरांच्या हातात गेल्यावर महापौरांच्या बंगल्यातनं कारभार चालायला लागला होता. पण हे सगळं जरी धरून चाललं तरी ही वस्तुस्थिती कशी विसरणार की राज्यात पुढची 4 वर्ष महायुतीची सत्ता आहे आणि मुंबई महापालिकेसाठी जे खातं जो विभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे किंवा जे 2
विभाग सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे एकतर मुख्यमंत्री कार्यालय आणि दुसरं म्हणजे नगर विकास कार्यालय. आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे राहणार आहे आणि नगर विकास मंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे राहणार आहे. मुंबईमध्ये ज्या सगळ्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत, ज्याच्यासाठी पैसा खर्च होत आहे, ते पुन्हा MMRDA एकनाथ शिंदेंकडे असणार आहे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सगळ्यातच ते असणारच आहे. आणि मग मुंबई महापालिका म्हणून तुमच्या लाडक्या चिरंजीवांना जरी महापौर बनवतील अशी काही शाश्वती नाही, पण बनवलं तरी हाती काय आहे? कचरा व्यवस्थापन. आणि त्याच्यातही तुम्ही कर लावणार नाही, कारण तुम्ही कालच घोषित केलं की हे सरकार मुंबईकरांच्या कचऱ्यावर कर लावतंय, मुंबईकरांच्या मालमत्तांवर कर लावतोय. म्हणजे जर करच लावला नाही, म्हणजे 500 स्क्वेअर फुटाच्या खालच्या मालमत्तांवर कर लावला नाही, कचरा गोळा करण्यावर कर लावला नाही, डम्पिंग ग्राउंड साफ करण्यावर आणि तिथे त्याच्यावर कर लावला नाही, म्हणजे कुठलाच कर लावला नाही, तर मग सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला अंडी कशी घालावी लागणार? म्हणजे ज्या मुंबई महानगरपालिकेला तुम्ही ताब्यात ठेवून तिच्याद्वारे आपली राजकीय सत्ता पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहात, तिला महसूल कसा मिळणार? 5 वर्षापूर्वीपर्यंत ठीक होतं, कारण तुमचा जो विकासाचं व्हिजन डॉक्युमेंट होतं ते एखाद्या निवृत्त माणसासारखं होतं की मुंबई महानगरपालिकेत फिक्स डिपॉझिट ठेवून द्यायची आणि वाढवत राहायची आणि त्या फिक्स डिपॉझिटकडे बघून चला केवढे पैसे आहेत. पण आता म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने एवढे सारे प्रकल्प सुरू केलेले आहेत की आज मुंबई महापालिकेकडे ना फिक्स डिपॉझिट उरलेली आहेत, ना तिची बॅलन्स शीट पूर्वी जशी मजबूत होती तशी आहे. म्हणजे एकतर तुम्हाला ती घडी सावरावी लागणार आहे आणि सगळं त्याच्यासाठी सगळंच्या सगळं लक्ष प्रशासनावर द्यावं लागणार आहे, किंवा मग तुम्ही जे लोकांना हे फुकट देईन ते फुकट देईन, याच्यावर कर लागणार नाही त्याच्यावर कर लागणार नाही, या गोष्टी करायचे. आणि पुन्हा हे सगळं असताना मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन हे मुख्यमंत्र्यांच्या आणि नगरविकास मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला महाराष्ट्र सुधारलं नाही, तुम्हाला कळलं नाही तुमच्या पायाखालनं चादर कधी काढून घेतली, तर मुंबईच्या महापौरपदी तुम्ही स्वतः बसून किंवा आपल्या कोणाला तरी बसवून, आणि तेही सत्ता आली तर सत्ता आली हा पुढचा, म्हणजे मी त्याच्यात शिरत नाहीये, तर मग तुम्ही राज्य सरकारशी आणि केंद्र सरकारशी कशा प्रकारे लढणार आहात? आणि जर मनसेला सोबत घेणार तर मग काँग्रेसचं काय करणार आहात? या प्रश्नांची कोणतीही उत्तरं न देता फुकटचा आव आणून की आओ मारो मुझे मारो अशा प्रकारचं सगळं करून सभेमध्ये मनोरंजन झालं. पण याचं काही ब्लूप्रिंट आहे का? ब्लूप्रिंटची जबाबदारी तिकडे चुलत भावाकडे आहे आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी सगळी छान ब्लूप्रिंट बनवलेली होती, पण महाराष्ट्राच्या लोकांनाच, महाराष्ट्राची जनताच एवढीच करंटी आहे की त्यांना या ब्लूप्रिंटशी काही पडलेलं नाही. त्यांना सगळं हे फुकट हवं ते फुकट हवं यासाठी किंवा जातीयवादावर त्यांना निवडणुका हव्या आहेत आणि त्यामुळे ब्लूप्रिंट असूनही उपयोग नाही आहे. पण मग मुद्दा असा आहे की ज्या आवेशाने तुम्ही बोलताय तो आवेश येतोय कुठून नेमका, हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला, ज्या मुंबईच्या गप्पा मारतात त्याच्या आधी मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट आलं, मुंबईत जेव्हा पाणी भरलं तेव्हा तुम्ही हॉटेलात राहायला निघून गेला होतात स्वतःच्या वयोवृद्ध होणाऱ्या वडिलांना घरात सोडून. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा तुम्हाला रस्त्यावर उतरल्याचं पाहिलं नाही मदत करायला. 26/11च्या याला कुठे होते कल्पना नाही. मुंबईत दंगे झाले आणि आम्ही मुंबई वाचवली, पण तुम्ही काय करत होतात कोणाला माहिती नाही. तुमच्या विरुद्ध एखादी तरी केस आहे का? नाही. मराठीचा मुद्दा आला, तुमचं सगळं कुटुंब बॉम्बे स्कॉटिशमध्ये, त्या बॉम्बेचं मुंबई करावं असं वाटलं नाही. सेंट झेवियर्समध्ये आणि आता तर काय सगळे इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आणि तुम्ही लढा देणार मुंबईच्या मराठी माणसांसाठी, त्यांच्या भाषेच्या अस्मितेसाठी. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली रणनीती ठरवली असती तर महापालिका जिंकायची काहीतरी संधी समोर आली असती. ती अजूनही येऊ शकते, पण तसं न करता
ज्या प्रकारच्या वाह्यात गोष्टी भाषणात बोलल्या गेल्या, त्यात असं म्हणतात ना, जब गिदड़ की मौत आती है तो भी वो शहर की तरफ भागता है जाता है, अशा प्रकारचा एक आत्मघाती वृत्ती त्याच्यात दिसून आली. आणि ते करताना एकनाथ शिंदेंना, शिवसेनेला ज्या प्रकारे लक्ष करायचा प्रयत्न केला, राणे कुटुंबियांना लक्ष करायचा प्रयत्न केला गेला, भाजपला अमित शहापासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांना लक्ष करायचा प्रयत्न केला, देशाला पंतप्रधान हवेत वगैरे, म्हणजे संघर्ष कशासाठी करतायत, मुंबई महानगरपालिकेसाठी. आणि पंतप्रधानांपासून ते डोनाल्ड ट्रम्पपासून सगळ्या गोष्टी काढून झाल्या. याच गोष्टींना कोणीतरी बालिश बहु, इथे बायका तर नाही, बालिश बहु कार्यकर्त्यांत बडबडला, अशी कोणी कविता आणखीन 6 महिन्यांनी लिहिली तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण अर्थातच तोपर्यंत उशीर झाला असेल. अजूनही संधी आहे. जी काही रणनीती बनवायची आहे, महापालिकेवर सत्ता आणायची आहे, त्याच्यासाठी अशी बाष्कळ आणि वाह्यात बडबड कामी येणार नाहीये. थंड डोक्याने रणनीती बनवून, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, आर्थिक नियोजन करून काही केलं आणि जी अंबुजा सिमेंटची मधली जी भिंत आहे, जी गेले 20 वर्ष पडलेली नाहीये, खरं त्याच्याहून आधीपासूनच, पण 20 वर्ष ती उभी आहे, ती भिंत पाडायचा काही विचार केला तरच जे काही यश आहे ते मिळणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.